स्वागत आहे आपलं नवचैतन्य कम्युनिटीमध्ये. ना गोळी ना औषध ना इंजेक्शन या टायटलवर मंजिरी बहाडकर, लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, होपोनोपोनो, प्राणिक हिलिंग, रेकी हिलिंग यासारख्या अनेक मोडॅलिटी आपण विविध अवयव हील केले. काल आपण पाय बघितले, आज आपण हात बघणार आहोत. बघा, हात आपण म्हणतो थांब तुला दाखवतो, लगेच आपला हात वर येतो. म्हणजे हाताचं कार्य आपण कळायला लागल्यापासून, जेव्हा जन्माला येतो तेव्हाही आपण पहिला अंगठा तोंडात घालतो किंवा हाताची बोटं तोंडात घालतो. म्हणजे हात हलवायला आपण इनबॉर्न सुरुवात करतो, पाय पण करतो पण हात जास्त. तर ह्या हातांचा उपयोग आपल्याला प्रत्येक कामात, असं कोणतं काम आहे आठवा की तिथे हाताचा उपयोग नाहीये, तुमच्या नजरेने होणार आहे, नाही होत. तर ह्या हातांना सुरक्षा देणं, त्यांची काळजी घेणं, त्यांच्याकडे लक्ष देणं हे गरजेचं आहे की नाही? तुम्हाला नाही का वाटत असं की आपण आपले हात चांगले ठेवावेत, मजबूत ठेवावेत? बघा, ह्या हातांना किती महत्व आहे. तर आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये सकाळी उठल्यानंतर हात बघायचे आहेत आणि म्हणायचे, कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. म्हणजे सर्वात पहिला आपण आपल्या हाताचं दर्शन घेतोय उठल्यानंतर. म्हणजे किती हात महत्वाचे आहेत हे जाणून घ्या. तर ह्या हातांसाठी आपण त्याची काय काळजी घेतो, किती त्यांना जपतो. म्हणजे जपतो ह्याचा अर्थ नुसता हात धरून बसायचा नाही, बाबा मी माझे हात जपणार आहे, काम करणार नाही, असं नाही. काम करायचंय का नाही, त्याच्यासाठी आपल्या देहाचे हे अवयव दिलेले आहेत आपल्याला परमेश्वराने. त्या परमेश्वराने आपल्याला घडवताना अशा रीतीने घडवलंय की तुमचं जीवन कसं ग्रो करता येईल. मग हातांकडे तुम्ही अधिक लक्ष द्या, कमी लक्ष द्या असं नाही. शरीरातला प्रत्येक अवयव महत्वाचा आहे. त्यात तुम्ही म्हणाल हा कमी तो जास्त. बघा, ज्याला हात नाही त्याला विचारा की किती प्रॉब्लेम होतात. तर तुमच्याकडे दोन्ही हात आहेत तरी पण तुम्ही त्या हातांना नावं ठेवता. माझ्या हातातनं भांडच पडतं, माझ्या हातनं नीट कामच होत नाही, माझे हातच फुटके आहेत. म्हणजे तुम्ही त्या हाताला दूषण देता. त्याने एवढं काम करतोय ते हात, तरीही तुम्ही त्याला वाईट बोलता, त्यालाही वाईट वाटतं. प्रत्येक अवयवाला वेगळा सेन्सर आहे, हे लक्षात ठेवा. तर त्यांना वाईट वाटतं, तुम्ही जाणून घेत नाही. तुम्ही कधी तुमच्या शरीराच्या आतमध्ये उतरतच नाही, तुम्ही फक्त बाह्य देखावा करता. तर नाही, असं नका करू. तुमच्या अंतर्मनात पण उतरा, प्रत्येक अवयवाकडे प्रेमाने बघा. तर आज आपण हे हात हील करणार. एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. बघा, मी माझ्या हातांना काही नावं ठेवली की माझी बोटं आखूड आहेत, माझा तळहात छोटा आहे, माझे हात लांब नाही आहेत, ते जाडेच आहेत, ते बारीकच आहेत, हाडकुळे आहेत. अशी जी काय मी दूषणं दिली ती दूषणं मला मान्य आहेत. यापुढे मी ही दूषणं देणं थांबवणार आहे आणि हातावर माझ्या खूप प्रेम करणार आहे आणि माझ्या हातांची काळजी पण मीच घेणार आहे. आतल्या नजरेने आपल्या हातांकडे बघा, स्नेहपूर्ण नजरेने बघा. आणि मी माझ्या हातांना आत्ता या क्षणी प्रॉमिस करते की मी तुमच्यासाठी किंवा तुम्हाला जर काही त्रास झाला तर मी तो कसा मला दूर करता येईल याकडे जरूर लक्ष देईन आणि तो दूर करेन. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. दोन्ही हात रब करा, अलगद डोळ्यावर ठेवा, डोळे उघडा आणि आपल्या हातांकडे बघा. कसे आहेत आपले हात, जसे आहेत तसे आपल्याला मान्य असले पाहिजेत, कारण आपण बदलू शकत नाहीये. तर परत डोळे मिटा,
एक दीर्घ श्वास घ्या आणि कराटे चॉक पॉइंटवर टॅप करा की हे जे माझे दोन्ही हात आहेत, हा अवयव अतिशय महत्वाचा आहे. माझ्या जन्मापासून आतापर्यंत ह्या हाताने मला साथ दिलेली आहे, हे मला मान्य आहे. परंतु मी त्यांना जी काही दूषणं देऊन, जी काही नकारात्मक ऊर्जा त्यांच्याकडे पाठवलेली आहे, ती रिलीज करणं माझंच काम आहे आणि ते मी करते. माझे हात जसे आहेत तसे मी स्वीकारते आणि त्यामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा रिलीज होऊ देते. माझे जे हात आहेत जन्मापासून ते सतत कार्यरत आहेत. मी त्यांना अनेक दूषणं दिली तरीही त्यांनी आपलं काम चोख बजावलेलं आहे. तरी मी त्यांना अनेक नावं ठेवली तरीही ते माझ्या प्रत्येक गोष्टीत सहज सातत्याने उपलब्ध आहेत. तर ही जी मी दिलेली दूषणं आहेत, ही जी मी नकारात्मक ऊर्जा माझ्या हातांच्या भोवती निर्माण केलेली आहे, ती मी रिलीज करत आहे. माझे हात जसे आहेत तसे मला मान्य आहेत आणि मी जशी आहे तशी मला मान्य आहे. मी स्वतःला स्वीकारते, माझ्या हातांना स्वीकारते आणि त्यांच्यामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा आत्ता या क्षणी रिलीज करते. रेकग्नाइज, रिलीज, हील अँड चेंज. रेकग्नाइज, रिलीज, हील अँड चेंज. रेकग्नाइज, रिलीज, हील अँड चेंज. Recognize, release, heal and change. 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 माझे हात योग्य रीतीने कार्य करावे अशी माझी इच्छा आहे. माझे हात योग्य रीतीने सतत कार्यरत राहावे ही माझी इच्छा आहे. माझे हात सतत योग्य रीतीने कार्यरत राहावे ही माझी इच्छा आहे. माझे हात सतत कार्यरत राहावे ही माझी इच्छा आहे. माझे हात सतत कार्यरत राहावेत ही माझी इच्छा आहे. माझे हात सतत कार्यरत राहावेत ही माझी इच्छा आहे. माझे हात सतत कार्यरत राहावेत ही माझी इच्छा आहे. माझे हात सतत कार्यरत राहावेत ही माझी इच्छा आहे. माझ्या हातांची काळजी घेणं हे माझंच कर्तव्य 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 आहे. मी माझ्या हातांची योग्य रीतीने काळजी घेईन. 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 एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. आणि श्वास सोडताना त्या हातातली नकारात्मक ऊर्जा तुमची पृथ्वी मातेमध्ये जात आहे अशी कल्पना करा. दोन्ही हात रब करा, अलगद डोळ्यावर ठेवा, डोळे उघडाणे म्हणा थँक्यू EFT, थँक्यू युनिवर्स, एवढे माझे हात तू लवकर हील करण्यासाठी. थँक्यू ऑल ऑफ यू, थँक्यू.